मम्मी बस की मम्मी किती मारशील की राहण्याला मारले अगोदरच मम्मी. तुला अजून असंच बदलून काढायला पाहिजे. माझ्या समध्या स्वप्नांवर पाणी फेरलंयस तू. मम्मी मम्मी ऋतिक झाडू सोड. नाही मम्मीला लागते मम्मी. ऋतिक झाडू सोड म्हणते मी. सोड. माझ्या लेकरावर हात उचललाय त्यांनी. एकदा त्यासनी सोडणार नाही मी. मम्मी अजिबात सोडू नको त्याला मम्मी. बघ लय मारलंय मम्मी अगं. मम्मी अगं मम्मी वाचकी मम्मी अगं वाचकी. मग तुला असं काम कुणी करायला सांगितलं होतं जिथं तू सापडशील? मी ह्या घरात एवढं काय काय करत्या पर कवा सापडत्या का? आणि तू मम्मी वाचकी मम्मी अगं किती मारशील. अगं गुले काय जीव घेतीस का काय त्याचा? वय जीवच घेणार आहे त्याचा. कामच असं केलंय त्यानं. अगं गुले काय याडबीड लागले का काय तुला? पोटचा लेख आहे तो. रायाने काय शिक्षा द्यायची ती दिली आहे ना. तू कशाला मारतीयस त्याला? ह्यानं एकदा त्यांच्या नावाला काळीमा फासलाय. आता मारून काय फायदा नाही. संस्कार लहानपणीच पेरायचे असतात. तेव्हा जर 4 संस्कार चांगले केले असते ना ही वेळ आली नसती. खरं आहे भाऊसाहेब तुमचं. ह्याचा बाप मरून गेला आणि मग मला ह्याचाच आधार आहे म्हणून मी ह्याला लय जीव लावला. ह्याची प्रत्येक चूक मी माफ केली. ह्याचं लय लाड केलं. पण मला नव्हतं माहिती माझ्या लाडानं माझं पोरग लय बिघडल म्हणून. मी कमी पडले भाऊसाहेब संस्कार करायला. पण भाऊसाहेब ऋतिक जसा चुकला तसा राया बी चुकतोच की. पर तरी बी मी कधीच तुमच्या संस्कारावर संशय नाही घेणार. मग आता तुम्हीच ठरवा. रायाला जसं माफ करताय तसं ऋतिकला माफ करायचं का त्याला ह्या घरातनं बाहेर काढायचं? चूक केली असती ना तर माफ बी केलं असत. तुमच्या या पोरांनी जे केलं ते माफीच्या लायक नाही. नशीब समजा नातेसंबंध आड येत आहेत नाही तर पोलिसातच दिलं असतं. पुन्हा कधी तुमच्या पोरांना असं काही केलं ना तर आम्ही नाते बिते विसरून जाऊ सांगून ठेवतोय. बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे. मीच माती खाल्ली. मलाच अक्कल नाही. मीच कमी पडली संस्कार करायला. आता तरी दुसऱ्यांच्या घरात विष घालण्यापेक्षा पोराकडे ध्यान दे म्हणजे झालं. बघितलं किती ऐकून घ्यायला लागतंय मला तुझ्यामुळं. मावशी नका मारू. तू तर लांबच हो. अजिबात माझ्या पोराच्या जवळ यायचं नाहीस. तुझ्यामुळे झालं ही समजा. हे काय बोलताय तुम्ही गुली मावशी? खरंच तीच बोलत्या. चल चालतो इथनं. माझ्या पोरावर तुझी सावली बी पडाय ना ग. माझं संस्कार काढले ती ह्यांनी. माझ्या पोराचं रगात काढलंय. आता गुली शांत बसायची नाही. आता या समध्याचा असा बदला घेईन का नाही की बघतच बसताल. गुली 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 गुली. काही बोलायचंय का? हा हा नाही काय नाही. आत्ता तर हा म्हणलास. नाही असं काय करतोयस? आत्ता हा म्हणलास तू. अगं मला नाही म्हणायचं होतं. कृष्णा
बोल राया, दुसरी नोकरी करू नकोस, कारखान्यात परत ये, हेच सांगायचं आहे ना तुला? मला माफ कर कृष्णा. मी कारण नसताना तुला लय बोललो, तुझ्यावर वाटेल ते आरोप केले आणि तुला कामावरनं बी काढून टाक. मी लय चुकीचा वागलो तुझ्याशी कृष्णा, लय चुकीचा. खरंच मला माफ कर. ठीक आहे. ठीक आहे? अगं नुसतं ठीक आहे काय म्हणतेस? चिडकी माझ्यावरती, रागव की मला. तुझ्या मनात जी पण आहे ना ती बोलून टाक, मला खरंच राग नाही येणार. अगं मी तुझ्याशी जे काय वागलो ना त्याची तुला वाटेल ती शिक्षा दे मला, मला काहीच नाही वाटणार. कृष्णा मला माहित आहे तुला माझा लय राग आला असणार आहे. आपल्या जवळचा माणूस चुकीचा वागला तर राग येत नाही राया, वाईट वाटतं. मला वाईट वाटलं होतं, पण एकदा कारखान्यात चल म्हण मला, माझ्या मनातली सगळी सल निघून जाईल. बघ जमल्यास माफ कर मला. आणि चल तुला नव्या कंपनीत सोडतो. तुला विश्वजित सरांकडे कामाला जायचं आहे ना? हो. तुला चालेल ना मी तुला आज सोडलं तर? चालेल. अगं मम्मी हळू 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 मम्मी, अगं हळू की हळू. मम्मी अगं अगं मम्मी अगं हळू म्हणून लाव की मम्मी. अगं अगं पीठ मळते की काय तर पाठीवर. अगं अगं तू वाईच प्रेमाने जरा करते की, जग नाही का जिंकून आलायस तेव्हा प्रेमाने लावती तुला. येवळू नकस, गप बस. समजा कसं व्यवस्थित चाललं होतं, त्या कृष्णीला मी बराबर कायमची घरात बसवली होती, तू माती खाल्लीस. काही गरज होती का त्या रायाच्या हाती लागायची? अगं मम्मी मी काय तर स्वतःहून रायाकडे गेलतोय की राया मी हळदीत बेसळ केली आणि मला मार म्हणून. आता त्यानं हुडकून काढले, मी त्याला काय करू? तोंड बंद कर जरा. तुझ्यामुळे इज्जत गेली आहे आपली. आता ही इज्जत परत आणायला लई वेळ लागणार आहे, आणि ती एवढं सोपं नाही. मम्मी हे समजा त्या कृष्णीने केलंय बघ. आतापर्यंत वाय सगळं व्यवस्थित चाललं होतं का ना आपलं? काय गरज होती का तिला आपली या घरात सून म्हणून आणायची? तू नका घाबरूस. मी आणल्या ना तिला घरात, मग तिला ह्या घरातनं बाहेर काढायची बी जबाबदारी माझी आहे. ती मरणार होती र, म्हणून तिला लगीन करून आणली होती. तर तिचं मरण आता माझ्याच हातात लिवलंय असं वाटतंय मला. आलो ऑफिस. तुला सोडून जायला नाही, तुला घेऊन जायला आलो होतो. चल येते. आणायचं ना कृष्णा मॅडमला परत. तयारीला लागा, पताके लावा, पेढा आणा, लाइटिंग करा, अख्खा कारखाना सजवून टाका.
वाजता येईल ती. हे बघ कसं दिसतंय ते. हा छान आहे सर. हे बघ प्राजक्ता, तो बुके आहे ना तिच्या टेबलवर म्हणजे ती आली म्हणजे तिला छान वाटेल. या सगळ्याचा काय बी उपयोग नाही. सगळं काढून टाक. म्हणजे आता कृष्णा कधीच कारखान्यात येणार नाही का? वेलकम टू शक्य इंडस्ट्रीज, मिसेस कृष्णा. मिस प्रधान. येस सर, वेलकम. थँक्यू सर. माय प्लेजर. मिस्टर प्रधान, तुम्ही यांना ओळखताच? हो सर, मिस श्वेता, मिस भावना, मिस्टर अमित, मिस्टर सुमित, मिस्टर अनिकेत, मिस्टर राज. नमस्कार. मला तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. तुम्हाला अजून चांगलं वाटणार आहे. चला, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. या मिस कृष्णा, हे तुमचं केबिन. थँक्यू सर. माय प्लेजर. ऑल युअर्स नाउ, प्लीज. राय सर, हा कृष्णाचा पगार आहे. तिलाच द्यायचा होता पण ती आली नाही. काय करू याचं? राहू दे इथंच. ठीक. हॅलो. हॅलो कृष्णा. हा बोल ना. अगं तू आज ऑफिसला येणार होतीस ना? नाही ग, कुणी सांगितलं तुला? अगं दुसरं कोण सांगणार? राया सरांनीच काल सगळ्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं ऑफिस चांगलं सजवा, कृष्णाला माघारी आणायचंय म्हणून. काय? हो. तुला नाही बोलले का राया सर काय? हॅलो कृष्णा. कृष्णा अगं बोल ना काहीतरी. हा अगं ऐक ना, मी तुला नंतर करते फोन. एका शब्दानं बोलला नाहीस राया. एकदा बोलला असतास तर काय झालं असतं? कशाची वाट बघत होतास? मामा, जावे बापू तुम्ही असं अचानक? बरं बसा की. नाही नको. या बसा या. ह्यासनी जेवायलाच वाढत होते आता. तुम्ही आले सरशी 2 घास खाऊन जा, मी ताट करते. नाही नको मामी, मला कारखान्यावर काम आहे. लय वेळ थांबणार नाही मी. थोडं मी खरं तर की द्यायला आलो होतो. तुमच्या लेकीची मेहनतीची कमाई. कृष्णाचा पगार आहे मागच्या महिन्याचा. अहो पण हे आम्हाला का देताय? तुमच्या घरच्यांना द्यायचं ना, नाहीतर कृष्णीलाच द्यायचं. कृष्णाने बी हेच केलं असतं म्हणून इथं घेऊन आलोय. तुमच्या मेहनतीनेच ती एवढी शिकल्या, एवढं नाव कमावत्या. त्यामुळं त्या पैशांवर सगळ्यात जास्त तुमचा हक्क आहे. खरं तर मीच तिला कामावरनं काढलं होतं
आणि आत्ता तिचं कौतुक करतोय याचं तुम्हाला आश्चर्य वाटत असेल ना, पण माझा हेतू वेगळा होता. करायचं होतं वेगळं आणि झालं भलतंच. त्यासाठी मी तिची माफी मागितली आणि आता तुमची पण माफी मागतोय. मामा, मामी, मला माफ करा. मी कृष्णाला त्रास दिला आणि त्याचा तुम्हाला बी लय त्रास झाला असणार आहे मला माहिती आहे. अहो असं नका म्हणू जावई बापू. तुम्ही तिला लय सांभाळून घेतलं बघा. अरे तुम्हीच म्हणला होता की तुमचा हेतू वेगळा होता. मग झालं तर आता तुमच्याबद्दल आमच्या मनात कसलाच राग नाही. तेव्हा नका अशी माफी मागू. होय, आशा म्हणते ती बरोबर आहे. पण मला एक कळणं झालंय दाखलं मालक, तुम्ही कृष्णाला परत कारखान्यावर कामाला चल का नाही म्हणला? म्हणणार होतो, पण तिला कारखान्यापेक्षा चांगली नोकरी मिळाली कळल्यावर हिंमतच नाही झाली माझी. तिला चांगला पगार आहे तिथं. तेवढंच तुमचं कर्ज फेडायला मदत होईल आणि तिच्या हुशारीचं ते कंपनीत नक्कीच चीज होईल. खरं तरी कृष्णानेच दिलं असतं, पण मी देतोय. ह्याचा तुम्ही स्वीकार केला तर मला लय बरं वाटेल. चला येतो मी. देवा, या दोघांचा संसार असाच फुलू दे. सुखाचा संसार होऊ दे त्यांचा. सगळं नीट होऊ दे. मिसेस विधाते, अहो कामाची वेळ संपली आहे, तुम्ही अजून इथेच? सॉरी सर, ते कामाच्या गडबडीत लक्षातच नाही आलं. म्हणूनच सांगायला आलोय, काय आहे, वेळेपेक्षा जास्त काम करायची अजिबात गरज नाहीये. तुम्ही घरी जाऊ शकता. मी आलेच. ओके, प्लीज. आणि त्यामुळे काही अडचण आली तरी मला बिनधास्त सांगा, काही संकोच करू नका. हो सर. आणि बाकी इतर कामाच्या सगळ्या गोष्टी माझी सेक्रेटरी उद्या तुम्हाला सांगेल, आणि काही लागलं तर मॅनेजर आहेतच. ठीक? हो सर. चल या, तुम्हाला मी घरी सोडतो आज. सर मी एसटीने जाईन. अहो लाजू नका, म्हणजे आज तुमचा या ऑफिसमध्ये पहिला दिवस आहे आणि किमान एवढं तरी मला तुमच्यासाठी करू द्या. या प्लीज प्लीज. मला सोडून चालला होतास? तुला सोडून जायला नाही, खरं तर तुला घेऊन जायला आलो होतो, पण तुला वाटलं मी येणार नाही? हे बघ, मी आले आणि तुझ्या गाडीवर बसले. चल आता.